नमस्कार गावरांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे आपला 6वा दिवस आपल्या ट्रिप वरती। आपण निघालो होतो 29 तारीखला, म्हणजे पोहोचलो 30 तारीखला। 30 तारीखपासून आपली ट्रिप स्टार्ट पकडूया आपण। तर 30 तारीखपासून आज आहे 4 तारीख। ब्लॉग्स थोडेसे लेट येत आहेत मला माहिती आहे, कारण आपण ट्रिपच्या टाइमला एडिटिंग वगैरे करू शकत नाही, त्यामुळे आपण हे आल्यावरतीच टाकणार आहोत। तर आता विषय असा आहे की आपण चाललो आहोत मसुरीवरून, आता उत्तराखंड मधून, म्हणजे मसुरी उत्तराखंड मधून आपण चाललो आहोत जिम कॉर्बेटला। जिम कॉर्बेटचं अंतर आय थिंक 265 ते 270 किलोमीटर आहे। आपल्याला जायला बहुतेक 5-6 तास तरी लागतीलच। तर आपण वाटेत मजा करत जाणार आहोत, जे काय स्पॉट्स भेटतील ते मजा बघत वगैरे करत जाणार आहोत। त्यानंतर वॉटरफॉल वगैरे भेटणार आहे, ते सगळे बघत जाणार आहोत। आय होप की आपल्याला बघायला भेटतील। मी तर व्हिडिओमध्ये बघितलं त्यामुळे तुम्हाला सांगतोय। तर त्यानंतर आपण तिकडनं उद्या जाणार आहोत नैनितालला। आपला उद्याचा स्टे नैनितालचा आहे आणि परवाचा पण स्टे आपला नैनितालचा आहे। त्यानंतर आपली ट्रिप येणार आहे दिल्लीला रिटर्न। त्यानंतर आपण दिल्लीमध्ये 2 दिवस राहून रिटर्न येणार आहोत आपल्या घरी। आता आपण जस्ट रेडी होतोय, बॅग वगैरे पॅक होते आपल्या। आता इकडनं मसुरीच्या हॉटेलमधून आपण निघतोय आपल्या गाडीजवळ। पहिला आधी नाश्ता करूया, त्यानंतर आपल्या गाडीजवळ जाऊया, बॅग्स वगैरे ठेवूया आणि त्यानंतर मग भूर। तर आता बॅग्स वगैरे पॅक झाल्यात ऑलमोस्ट, आपल्याला फक्त जायचं आहे गाडीजवळ। सकाळी उठलो ना तेव्हा इकडे सगळं वातावरण क्लिअर होतं। आता बहुतेक धुकं झालंय असं वाटतंय। हो हे बघा, काहीच दिसत नाही। सकाळी सगळे रस्ते, घाटीचे रस्ते दिसत होते असे टन टन टन। आणि इकडनं आपल्याला जायचं आहे, काल आपण इकडनंच गेलो होतो, तुम्ही ब्लॉगमध्ये कालच्या बघितलं असणार। तर आता इकडे आपल्याला नाश्त्याला जायचं आहे बघा, या ब्लू शेडमध्ये, ग्रीन शेडमध्ये खाली। चला जाऊया, रूम लॉक करूया। हे आपलं सामान रेडी, चलो ही बॅग रेडी। तर आता आपली जर्नी सुरू झाली आहे। बरोबर वाजले किती माहिती आहे, 10:30। आज आपल्याला लेटच झाला, 9 वाजता निघणार होतो आपण, पण वाजले 10:30। तर 10:30 वाजता आपण निघालो आहोत। आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता बरोबर बघा खाली उतरतोय। इकडनं आपण जाणार आहोत सरळ जिम कॉर्बेटला। जसे याच रस्त्याने गेलो होतो रात्री, त्या दिवशी आपण परवा। पण काय झालं की आपल्याला परवा रात्री दिसणार नाही, तुम्हाला कॅमेरा तेवढं शूट नाही झालं असणार, कारण काळोख होता पूर्ण आणि ह्या रस्त्याला एवढं लाईट वगैरे काय नाही, गाड्या पण नसतात, त्यामुळे काय दिसलं नसणार। पण ह्याच रस्त्याने आपण वरती गेलेलो आणि ह्याच रस्त्याने आता परत खाली जातोय आपण। आणि इथूनच आपण, मला वाटतं काय की जिथून आपण ज्या रोडने आलो ना त्याच रोडने परत आपल्याला जावं लागणार जिम कॉर्बेटसाठी। तसा हा रस्ता खूप ना उंचावरती जातो एकदम, बघा खाली बघितलं म्हणजे पूर्ण दरी आहे, एकदम बारीक रोड आहे सिंगल गाडीचा आणि पूर्ण एकदम दरी टाईप आहे बाजूला। धुकं वगैरे पण भरपूर येतो वरतीपर्यंत यार। आपण एकदम उंचावरती होतो ना, त्यामुळे खूप वेळ लागतो उतरायला पण आणि चढायला पण। चढायला तर जास्तच वेळ लागतो, पण उतरायला पण तेवढाच वेळ लागतो। मसुरीमध्ये ना तर कालपासून रात्रीपासून जो पाऊस स्टार्ट झाला, आपण मॉल रोडला गेलो होतो ना तेव्हापासून अजूनपर्यंत थांबतच नाही। एकदम असा आपल्यासारखा मोठा नाही पाऊस, एकदम बारीक बारीक आहे। म्हणजे आपल्यासारखा पाऊस पडला तरी वाहूनच जातील। काल राहिलो आपण तिथं हॉटेल खाली जाईल, तर आज तेवढा पाऊस नाही, पण बारीक बारीक पाऊस चालू आहे बघा एकदम। तसाच कंटिन्यू पाऊस रात्रीपासून चालू आहे। आता बघूया आपण तिथे जिम कॉर्बेटला जातोय ना, तिथे पाऊस असणार की नाही। ते तर म्हणतात की कमी आहे म्हणून पाऊस, आता आपण कॉल केला तेव्हा बघूया। जर पाऊस कमी असला तर चांगलंच आहे। तसं पण आपली सफारी उद्या जायची, जीप सफारी जी असते ना जंगलमध्ये, तर ती उद्या आहे, त्यामुळे आपल्याला आज काही टेन्शन नाही। उठलात अगं होय, कळलं गंगा नदी। उठलात काय वंदू आहे बाहेर, काय शोधतो वंदू आहे बाटी इकडे साथ घालते, इकडे दिसत नाही होता हो गंगा नदी येतात। काही आपण पोहोचलोय बरोबर हरिद्वार मध्ये आणि आता आपण क्रॉस करणार आहोत ब्रिज वरून गंगा नदी। तर बघूया दिसते की नाही वरून ब्रिज वरून। ते हा पुढे बसलाय म्हणून, माझ्या व्हिडिओ मोबाईल मध्ये व्हिडिओ काढा। गंगा नदी बघा ना, नदी ढग बघूया। हा ते बघ समोर ढग दिसत आहेत बघा, ढग बघ। मगाचपासून आम्ही जेवणासाठी हॉटेल शोधतोय, पण एक काही हॉटेल भेटत नाही नॉनव्हेज वाला। व्हेजवाली भेटत आहेत तर भरपूर, बरीचशी व्हेजवाली हॉटेल आहेत। 99% त्याच्या आपका कूड़ा है तो डालो, मतलब कूड़ा वही रहे तो माझ्या लक्षात येईल क्या आपका कूड़ा डालो, मतलब कूड़ा नहीं है, मतलब कूड़ा में रह गया। काय त्याला कळायला नाही, कुडा म्हणजे कचरा ना, काय म्हणजे
त्यांना काय त्याला कळलंच नाही काय म्हणतात. कधी कधी कोणते कोणते शब्द आपल्या लक्षात येत नाहीत ना, तसं आलं. पासून तरी हॉटेल शोधतोय एकही हॉटेल भेटत नव्हतं. फायनली आता मगाशी पण नाही, ह्याच फ्रँचायझी म्हणजे यांचंच खैरा पंजाबीवाल्यांचंच हॉटेल एक मागे होतं. मी म्हटलं काय नको, कारण हे व्हेज आहे म्हणून, कारण आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज. पण आता शेवटी कंटाळून ना 15-1 किलोमीटर आम्ही पुढे येऊन नंतर आम्हाला कळालं की आपल्याला नॉनव्हेज हॉटेल भेटत नाही. तर म्हटलं आम्ही काय की याच्यातच खाऊया गपचूप. आता हे पण सेकंड हॉटेल आपल्याला पुढे पण हेच भेटलं. तर आपली आता गाडी इथे पार्क होते. गाडी पार्क झाली की जाऊया आतमध्ये, जे भेटेल ते खाऊया यार. व्हेज असू दे नाही तर नॉनव्हेज असू दे. व्हेज असलं, व्हेजच आहे हे लिहिलेलं आहे ते शुद्ध शाकाहारी म्हणून, पण व्हेजच खाऊया कारण खायचं तर होतं नॉनव्हेज. पण बघूया आज रात्री आपली नॉनव्हेजची सोय झालेली आहे. आपण जिथे जिम कॉरिडॉरमध्ये ज्या हॉटेलमध्ये जाणार आहोत राहायला स्टेला, तिथे आपली सोय झालेली आहे जेवणाची. दोन होते, आता पुढे दिसणार बघा हरिण, नीट बघा. आता आपण पोहोचलोय बरोबर जिम कॉर्बेटच्या जंगल मध्ये आणि बघा आता आम्हाला जस्ट 2 हरिण दिसलेले. आता बघूया पुढे दिसतात की नाही. एक दिसला बघा, जस्ट फक्त 2च राईट साईडला पुढे दिसतात की नाही. आम्ही काची वगैरे उडून बसलोय, मी तर पुढे येऊन बसलोय म्हणजे व्हिडिओ मध्ये लगेच कॅप्चर करता येईल. कोण दिसतलो? वागिलो होतो मग वागिलो पुढे तेव्हा जीपने फिरतायत बघ. पुढे तेव्हा पुढे जीपने फिरतायत बघ. हा ना, हे 2 व्हीलर आले उभे. हे कोण? उंदीर. जसं जसं आपण आतमध्ये जातो तसं जसं डेन्स होत चाललंय बघ ना रे. एकदम घना जंगल होत चाललंय. इकडे काहीतरी दिसणार, वाघ दिसू दे, रस्त्यावर येऊ दे. एक बाटली पाणी दे रोशन म्हणायला. बाबूला फेकिया त्याच्याकडे. कुठे? मधी आहे, मधी आहे, जरा थांब. अरे ते बा हाय तिथे मध्ये आहे. हाँ बस रोक लो भैया 2 मिनट. आवाज आएगा पीछे. मला दिसतंय रे. हाय मला दिसतंय, तुम्हाला नाही दिसणार. नाही चला चलो आगे चलो, हो गया. तर आपल्याला दिसलं तर बघा नीलगाय म्हणतात त्याला. नीलगाय नाही रे ती. नीलगाय ती सांबर नाही, सांबर ते तू ठरव रे काय तर. अरे सांबर रे. नीलगाय की सांबर काय ते ठरवा पहिले. सांबर आहेत, सांबर. सांबर सांबरला हे असतात, शिंग असतात. हरिणच आहे रे ते. हे जुने झालेले हरिण आहेत. फोटो काढ मग नाव टाकून बघ. नामकरण करूया. हरिण नाही आहे रे, सांबर. ए गूगल कर काय ते बघ जरा. चला चलो चलो आगे चले. अच्छा मायला हम आ गए होटल पे रे भाई. ये रहा अपना होटल. रात्रीचा बाहेरच निघा नको. तर भाई आपण पोहोचलोय आता आपल्या हॉटेलवरती म्हणजेच रिसॉर्ट वरती. तर हे बघा थोडंसं ओल्ड टाईप आहे, बरोबर जंगलाच्या मध्ये आहे ना, त्यामुळे तर बरोबर एकदम जंगलाच्या मधोमध आहे. सकाळी तुम्हाला उठल्यानंतर पूर्ण व्ह्यू करणार काय आहे ते वगैरे. थांब येतोय सोनू बस तिथेच. तर कसं आहे वगैरे ते, पण आता प्रॉपर आपण जंगलाच्या मध्ये आहोत. ही आपली गाडी इकडे पार्क झाली आहे आणि इकडनं आता आपण जाणार आहोत आतमध्ये. थोडंसं विंटेज टाईप आहे. तर आता आल्या आल्या आपला टाइम झालाय जेवणाचा. हे बघा लाईनीत सगळेजण सुटले जेवायला. तर जेवणात बघूया काय काय आहे ते. चिकन आहे म्हणून सांगितलंय. कसलं चिकन आहे ते बघूया. टेस्टीवाला चिकन बनलंय.
हे भाई यांनी ऐसा सुरुवातच केली आणि गाजर काकडीवर. अरे चिकन खाऊचा, चिकन पण आहे. तुला पाहिजे तू घेतलास ना. तर भाई आता आपण आलोय झोपायला. जेवलो वगैरे मस्त चिकन दाबून. यार माझ्या मोबाईलची ना मेमरी स्टोरेज म्हणजे आपलं स्टोरेज फुल झालंय, त्यामुळे मी तिकडेच जिथे बोलता बोलता अडकलोय बघा तिथेच माझा फोन ढप. मग त्यानंतर आता मी घरात म्हणजे इथे रूममध्ये आलो. घरात म्हणतोय, सवय झाली घरात म्हणायची. तर त्यानंतर मी आता रूममध्ये आलो आणि म्हटलं काय धनुच्या फोनवरून ब्लॉग करून तुम्हाला एंड करूया ब्लॉगला. आणि त्यानंतर मग आपण उद्या सकाळी आपला डाटा थोडासा कमी करून त्यात आपण ही क्लिप्स वगैरे ॲड करून मग तुम्हाला पाठवूया सगळं, म्हणजे अपलोड करूया तुमच्यासाठी. तर सो फायनली असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.